Audio Jungle. Audio Jungle. तुमचे रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव जे आहेत ते तुम्हाला सहसचिव म्हणून एक अधिकारी पदाधिकारी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहता. त्यांच्यातला संशोधक जो आहे तो मला फार भावला आणि तो नेमकं पुस्तकातलं पान काढून ठेवलं मी विसरून गेलो. तेवढे फक्त 4 ओळी फक्त वाचून दाखवायचे. महात्मा बसवेश्वर यांनी समाजाला एकांताकडून लोकांताकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, दान धर्माकडून दासोहाकडे, मंदिराकडून अनुभव मंडपाकडे, वैराग्याकडून काय ग्रस्त आश्रमाकडे, जीवनाकडे, कठोरतेकडून सहजतेकडे, शिष्यत्वाकडून शरण जीवनाकडे, बहुदेववादाकडून एकेश्वरवादाकडे, संस्कृतकडून लोकभाषा कन्नडकडे, अंधश्रद्धेकडून विवेकवादाकडे, ऐत खाऊ वृत्तीपासून गायकवादाकडे, विषमतेकडून समतेकडे, शिवलिंगाकडून इष्टलिंगाकडे, त्याचबरोबर देवालयाकडून देवालयाकडे, शैवपंथाकडून स्वतंत्र लिंगायत धर्माकडे, कपोल कल्पित ग्रंथाकडून अनुभवी वचनाकडे, देहदंडात्मक देह धर्माकडे, ग्रंथ प्रामाण्याकडून बुद्धी प्रामाण्याकडे. आता मला हे घेऊन गेलेले रस म्हणतात बसवेश्वराच्या जीवनाचा, बसवेश्वराच्या पंथाचा, तत्वज्ञानाचा, बसवेश्वर संस्कृतीच्या त्यांच्या चिंतनाचा इतका सुंदर सारांश इतक्या कमी शब्दामध्ये दुसऱ्या आजपर्यंत मी प्रचंड वाचन केले बसवेश्वराच्या संदर्भात. अनेक लेखकांनी केले, पण असं सूत्र सारांश रूपानं सूत्र चिंतनात्मक सूत्र हे इतकं मला भावलं, बुद्धीला आणि भावनेला भावणारं अशा प्रकारचा हा संशोधक मला महत्वाचा वाटतो. एवढंच मी आपल्याला सांगतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र भारती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आदरणीय भोसले सरांना विनंती करतो या ठिकाणी की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. पुष्पगुच्छ आणि महाविद्यालयाचे नियतकालिक शालमणी देऊन या ठिकाणी सरांचा सत्कार होत आहे. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान याचे अध्यक्ष महेंद्र भारती सर या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद सर. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे आजचे दुसरे प्रमुख पाहुणे आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेलकुंडरे साहेब यांना विनंती की त्यांनी मार्गदर्शनपर भाषण या ठिकाणी करावे. महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी या महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयातील मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या सहयोगातून आज मराठी भाषा गौरव दिनाचा औचित्य साधून युगपुरुष महात्मा बसवेश्वर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि मराठी भाषा गौरव दिन असा संयुक्त कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आजचे अध्यक्ष, सिद्धहस्त लेखक, विचारवंत आदरणीय श्रीपाल सबनीस सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आमचे मित्र डॉक्टर पांडुरंग भोसले सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे मित्र डॉक्टर कहाळे सर, आपल्या महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या प्रमुख डॉक्टर सोबे मॅडम, पुरुषोत्तम सदाफळिया, आंबे मॅडम, संगीता ऐवज मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, व्यासपीठाच्या पुढे उपस्थित असणारे सर्व माझे सेवक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो. खरं म्हणजे सबनीस सरांनी महात्मा बसवेश्वरांच्या वरती
इतक्या साक्षेपी पद्धतीनं अभ्यासू असं विश्लेषण केल्यानंतर त्याच्यावरती मी स्वतंत्रपणाने भाष्य करावं असं मला वाटत नाही. मी या निमित्तानं या पुस्तकाच्या संपादन प्रक्रियेतला एक घटक म्हणून सबनीस सरांना मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद यासाठी की सबनीस सरांच्या बद्दल आमच्या सर्व तिथं अभ्यासक आहेत सर्वांच्या मध्ये सर्वांच्या अंतःकरणामध्ये अतिशय आदराचं स्थान आहे. या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते होत आहे हे आमच्या या संपादक मंडळातील सर्व संपादकांचं एक भाग्य असं मी मानतो. आणि त्यांनी जे विश्लेषण केलं महात्मा बसवेश्वरांचा समतावादी विचार असेल, स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा विचार असेल, अनुभव मंडपाची संकल्पना असेल, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन मानवतावादाचा सिद्धांत मांडणारा हा एक समाज सुधारक म्हणजे आपण 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर अशा प्रकारची भूमिका मांडणं मी मगाशी असे विचार माझ्या डोक्यातून येऊन गेला की शाहू फुले आंबेडकरांनी कर्मवीर बापूराव पाटील यांच्यापासून ते आतापर्यंत सबनीस सरांच्या पर्यंत ज्यांनी विचारधारा आजपर्यंत आपल्या उक्ती आणि कृतीतून जगलेली आहेत, समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही विचारधारा महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये प्रस्थापित. तोच विचार खरं म्हणजे या समाज सुधारकांच्या विचारवंतांच्या माध्यमातून त्यांच्या लेखनातून त्यांच्या वक्तृत्वातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. कदाचित तुमचं वय हे समजावून घेण्याचं आहे की नाही मला कल्पना नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा विषय व्यासपीठावर जेव्हा मांडला जातो तेव्हा त्याच्याकडे लक्षपूर्वक आपण जर ऐकलो तर आपण कोणत्या विचारधारेचे पायिक आहोत, कोणती विचारधारा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे हे त्याच्यातून ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न या मान्यवरांचा असतो. खूप चांगलं विश्लेषण सरांनी या निमित्ताने केलं. आज आपण या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानंच त्याच्याबरोबर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आहे. मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती त्याला खूप मोठी अशी ऐतिहासिक आणि प्रदीर्घ परंपरा आहे. म्हणजे 950 साली श्रवण बेळगोळचा शिलालेख काही आपल्या समोर आला. श्री चामुंडा राये करविये गंगराजे सुताले वगैरे वगैरे. आम्ही असं मानतो की मराठी भाषा आम्ही पाठीमागे शोधत गेलो तर लिखित स्वरूपाचा पुरावा आम्हाला इथं सापडतो. पण त्यानंतरच्या कालखंडामध्ये मराठी साहित्य अतिशय समृद्ध स्वरूपाचं ही साहित्याची परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचं काम ज्या महापुरुषांनी लेखकांनी केलं, ही परंपरा ही खूप मोठी आहे. त्याच्यावरती मी भाष्य नाही करणार आहे. माहिती भट्टाचं लेखन असेल, देवाचरित्रासारखा ग्रंथ असेल, गोविंद प्रभू चरित्रासारखा ग्रंथ असेल, महात्मा बसवेश्वरांचं साहित्य असेल, संत ज्ञानेश्वरांचं साहित्य असेल. मगाशी सुर्वे मॅडमने एक संदर्भ दिला की 700 वर्षापूर्वी कधीतरी माझ्या मराठाची बोलू कौतुके बरी अमृताते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन असे म्हणणारे संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेचा गौरव आम्ही आज करतो आहे असं नाही, तर ही खूप वर्षापूर्वी त्या ठिकाणी या मराठी भाषेचं सामर्थ्य या संतांनी त्या ठिकाणी व्यक्त करून दिलेला. संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, संत नामदेव असतील, तुकाराम असतील, संत बहिणाबाई असतील, अशा अनेक कवींची नावं सांगता येतील. पुढच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी सुद्धा मराठी भाषा आणि साहित्य ठिकाणी हे समृद्ध करण्यासाठी जे जे करणं आवश्यक होतं ते ठिकाणी शब्द निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. संत परंपरा असेल. अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये आपण बऱ्याच वेळेला इंग्रजांना नावं ठेवतो. इंग्रजांनी आमच्यावरती 150 वर्ष राज्य केलं, आणखी काय काय केलं अशा स्वरूपाचं काही भाष्य करतो. पण मला एका त्याची दुसरी बाजू सुद्धा आपण थोडीशी लक्षात घ्यायला पाहिजे की या कालखंडामध्ये मराठी भाषा, मराठी साहित्य याला अधिक प्रगल्भ करण्याचं काम त्याने आज कालखंडामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. इंग्रजांचा कालखंड जर आला नसता तर महात्मा फुल्यांचे अखंड आले नसते आमच्यामध्ये.
महात्मा फुटकर जसं तर इंग्रज आले नसते तर आमचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून देखील आमच्या जगापुढे आलं नसतं. ज्या संविधानानं स्वातंत्र्य, समता, विश्व बंधुता याचा पुकार केला, याचा समाजाला केवळ भारतीय समाज व्यवस्थेला नव्हे तर जगाला देखील हे तत्वज्ञान त्यांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी जे जे काय मांडले आहे, ही परंपरा जी आहे, ही समृद्ध परंपरा कधीतरी या विद्यार्थ्यांनी समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. हे नेमकं काय आहे, कशासाठी देखील हे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस साजरा करतो. आणखी कुणाचा जन्मदिवस का मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जात नाही, त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिकाही आपण कधीतरी समजावून घेण्याचा प्रयत्न करा. 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. काही काळ पुन्हा सुद्धा पोर्तुगीज आमच्यामध्ये राहिले. गोवा मुक्ती संग्राम त्याच्यातून त्याकडे पुढे आला. 1 मे 1960 ला जेव्हा आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा या मराठी भाषा, मराठी साहित्य आणि संस्कृतीला अधिक प्रगल्भ संवर्धन करण्याचं काम जर करायचं असेल, यशवंतराव चव्हाणांची भूमिका खूप महत्त्वाची आणि मध्यवर्ती आहे. या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद त्यांनी स्वीकारल्यानंतर मराठी भाषेच्या आणि मराठी साहित्य संस्कृतीच्या अनुषंगाने जे योगदान दिलेलं आहे, यशवंतरावांचं वेगळ्या अनेक क्षेत्रात महाराष्ट्राला देखील किंवा सर्व क्षेत्रामध्ये संपन्न करण्याचं योगदान तो स्वतंत्र चर्चेचा विषय होईल, स्वतंत्र अभ्यासाचा विषय देखील, स्वतंत्र व्याख्यानाचाही विषय होऊ शकेल. पण मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे, मराठी साहित्य समृद्ध झालं पाहिजे, यासाठी यशवंतरावांनी केलेले जे काम आहे हे काम खूप महत्वाचं आहे. साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना देखील असेल. 1988 साली षण्मुखानंद सभागृहामध्ये जागतिक मराठी परिषदेची स्थापना झाली आणि ती परिषदे त्या परिषदेचं अध्यक्षस्थान कुसुमाग्रजांच्याकडे होतं. कुसुमाग्रजांचा त्या दिवशी त्यांनी केलेले जे मनोगत आहे हे मनोगत मनातून वाचण्यासारखा कधीतरी तुम्हाला मिळालं, उपलब्ध झालं तर ते वाचा. कुसुमाग्रज अशा स्वरूपाचं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये होऊन गेलं. कुसुमाग्रजांच्या सारखा कवी, कुसुमाग्रजांच्या कविता गुणातून अभ्यासण्यासारखे आहेत. ज्ञानपीठ पारितोषिक उगाचच कुणाला तरी नाही दिलं जात. हे मराठी भाषेच्या संदर्भात, मराठी साहित्यामध्ये आजपर्यंत ज्ञानपीठ पारितोषिक संपर्क प्राप्त करणारे 4च कवी निर्माण झाले, 4च लेखक आमच्यामध्ये निर्माण झाले. वि. स. खांडेकरांच्या रूपाने असतील, कुसुमाग्रजांच्या रूपाने असतील, नेमाड्यांच्या रूपाने असतील. त्या कुसुमाग्रजांचं साहित्य ज्या काव्यसंग्रहाचा उल्लेख मॅडमने मागाशी केला, विशाखा काव्यसंग्रह, ग्रंथालयात जाऊन तुम्ही कधीतरी विशाखा हा काव्यसंग्रह मुळातून वाचा. तुम्हाला लक्षात येईल कुसुमाग्रजांच्या सामर्थ्याचं, त्यांच्या प्रतिभेच्या सामर्थ्याचं स्वरूप नेमकं काय होतं. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या ज्या कविता, क्रांतीचा जय जयकार नावाची कविता आहे कुसुमाग्रजांची. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, अनवद्रांची छातीवरती घ्याय झेलोडी प्रहार. त्याच्यात तुझ्या 4 ओळी अशा आहेत की कशा साई भिजविसे डोळे उजळ तुझे भार, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषटकार, सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, त्या ज्वालातून उठतील भावी क्रांतीचे नेते. ही या कवितेचा जन्म केव्हा झाला, कसा झाला, याचा इतिहास थोडासा जर आपण नीट पाहिला किंवा समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचं आपल्याला सामर्थ्य लक्षात येऊ शकते. जो कवी इतिहास तो समाजाभिमुख अशा स्वरूपाचं, समाजाचं एक क्रांतिकारक अशा स्वरूपाची भाषा काव्य लेखन करण्याचा प्रयत्न करतो, तोच कवी दुसऱ्या बाजूला प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ, प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा आकाशाला पोहोचलेलं, असं त्याकडे म्हणणारा अतिशय कोमल अशा स्वरूपाचा कवी त्याच्यातून आपल्याला प्रतिबिंबित होताना दिसून येतो. त्या कुसुमाग्रजांच्या साहित्य, कुसुमाग्रजांचा एकूण अभ्यास किंवा त्यांच्या साहित्य संपत्तीचा अभ्यास जर आपण त्याकडे केला तर मला असं जाणवतं, मला असं वाटतं की ही जी विचाराची परंपरा आहे
ही विचारांची परंपरा, ह्या विचारांची पताका आज तुमच्या खांद्यावरती देखील द्यायची आहे. या मराठी भाषेला, मराठी साहित्याला आणि मराठी संस्कृतीला समृद्ध करायचं असेल तर सबनीस सर आता जसं देखील म्हणाले की या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन देखील जाणारा महात्मा बसवेश्वरांचा जो विचार होता, हा विचार देखील तुमच्यामध्ये देखील रुजला पाहिजे. तो विचार तुमच्यामध्ये देखील रुजला तरच खरं तर तुमच्यातून अनेक ज्ञानेश्वर, अनेक बसवेश्वर, अनेक देखील संत आणि कवी निर्माण होतील की जे पुढे जाऊन ही मराठी भाषा समृद्ध करतील, मराठी संस्कृती समृद्ध करतील, मराठी ठिकाणी साहित्य समृद्ध करण्याचा प्रयत्न करतील. ती जाणीव तुमच्यामध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने याच प्रयोजक मध्यवर्ती घेऊन आज मराठी भाषा गौरव दिन म्हणून त्याकडे आपण साजरा करतो. या माध्यमातून किमान प्रत्येक विद्यार्थ्यानं दर महिन्याला एक पुस्तक त्याकडे वाचलं पाहिजे आणि केवळ वाचून त्याकडे चालणार नाही तर त्या पुस्तकातून तो आलेला जो विचार आहे तो विचार विद्यार्थ्यांच्या पुढे मांडण्याचा एक प्रयोग त्याकडे आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला आठवतं कुसुमाग्रजांना पाहण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. म्हणजे मी माझा पीएचडीचा अभ्यास करत असताना त्या डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्याकडे मी माझ्या पीएचडीचा अभ्यास करत असताना मी माझ्या लोकसाहित्यावरती शंभूराजे यांची आध्यात्मिक शाहिरी या विषयावरती मी अभ्यास करत होतो. आणि त्या दरम्यानच्या काळात साधारणतः 98-99च्या दरम्यान असेल 1900 नाशिकला लोकसाहित्य संमेलन भरलेलं होतं. आणि एक दिवस मला चव्हाण सर असं म्हणाले की आपल्याला उद्या नाशिकला जायचं आहे. मी खूप नुकताच या प्रवाहात आलेलो होतो. योगायोगाने दुर्दैवाने म्हणूया मला नाशिक माहीतच नव्हतं काय कोणत्या दिशेने आपल्याला जायचं आहे. मी त्यांच्याबरोबर एसटीने गेलो. रात्री 12-1 वाजता पोहोचलो. व्यवस्था केलेली होती राहण्याची, माझी नाही चव्हाण सरांची. तर मी एवढा परिचयाचा त्या काळात नव्हतो करत. आणि सकाळी उठल्यानंतर उद्घाटन 10 वाजता होतं. चव्हाण सर मला असं म्हणाले की आपण जरा जाऊन येऊ फिरून. मी म्हणलं कुठे जायचं आहे सर? चल तर म्हटलं जाऊया. आणि मग नाशिकमध्ये थोड्या अंतरावरती होतं ते घर. तिथं गेलो सकाळी 8 वाजता आणि तो दरवाजा उघडला तर एका लॉनवरती एका झोपाळ्यावरती शाल अशी समृद्ध त्या बसलेले होते. थोडंसं अंतर होतं, मला लक्षात नाही आलं. मी फोटो पाहिला होता कुसुमाग्रजांचा. कुसुमाग्रजांनी तिथून त्याकडे हात मारले, अरे शिवाजीराव तू कस काय इकडं? माझ्या चव्हाण सरांना, शिवाजीराव म्हणजे ते त्यांना व्यक्तिशः ओळखत होते. मी पुढे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ज्याचं आपण काव्य वाचून त्याकडे मोठं झालो, काव्य अनुभवून त्याकडे मोठं झालो, त्या साक्षात दिवा शिरवाडकरांच्या कुसुमाग्रजांच्या समोर आपण त्याकडे उभा आहोत. क्षणभर मला काय प्रतिक्रिया द्यावी, काय बोलावं हेही त्याकडे मला सुचलं नाही. मी क्षणामध्ये पुढे गेलो आणि कुसुमाग्रजांच्या पायावरती नतमस्तक झालो. कुसुमाग्रजांनी आमच्या चव्हाण सरांना विचारलं की हा मुलगा कोण आहे. आणि मग त्यांनी तो थोडासा इतिहास सांगितला की हा आमका आमका आहे, माझ्या इथं शंभूराजांचा अभ्यास करतो वगैरे वगैरे. सरांनी एका मुलाला हात मारून तिथले पुस्तक आणायला सांगितलं. महावृक्ष नावाचा स्वर्गसंग्रह किंवा तो प्रकाशित झालेला होता. त्याच्यावरती सही करून ती मला त्याकडे त्यांनी सकाळी 8 वाजता ती भेट दिली. जीवनाच्या प्रवासामध्ये जे काय असे अनमोल अशा स्वरूपाचे जे क्षण असतात, जे साठवून ठेवायचे असतात, अशा अनेक क्षणांच्या पैकी तो एक क्षण माझा होता. ते महावृक्ष नावाचं पुस्तक आजही मी अगदी हृदयाशी जपून ठेवलेलं. माझ्याकडे ती प्रत आहे. सांगण्याचा उद्देश अशा स्वरूपाचा की खूप मोठ्या उंचीची ही माणसं होती आणि अशा प्रकारच्या माणसांना पाहायला मिळणं, अशा प्रकारच्या माणसांच्या मध्ये सहवास त्यांच्याबरोबर काही क्षण घालवायला मिळणं हे सुद्धा सद्भाग्याची गोष्ट असते. हे उदाहरण एवढ्यासाठी त्याकडे मी दिलं या ठिकाणी की सबनीस सरांना आम्ही खूप वेळा त्याकडे ऐकत होतो. म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या भाषणांच्यामधून 1-2 प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये अशा स्वरूपाच्या मध्ये बंधुता साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ते व्यासपीठ शेअर करण्याची त्याकडे मला संधी मिळाली. आणि आज दुसरा त्याकडे हा क्षण आहे की ज्यांच्या बरोबर हे व्यासपीठ शेअर करायला त्याकडे मला मिळत आहे. अशी माणसं आपल्या सानिध्यात असणं, आपण त्यांच्या सानिध्यामध्ये घेणं आणि त्यांचे विचार त्याकडे ऐकायला मिळणं हे
खूप मोठी सद्भाग्याची गोष्ट आहे. मित्रहो, पुढच्या काळामध्ये आज अशी प्रकारे वाढवा विचारांची निर्माण झालेली आहे. असे विचार ऐकायचे म्हटलं तरी सुद्धा ऐकायला मिळणार नाही. मग अशी मला सर बोलत राहावं त्याने आणि आपण ऐकत राहावं अशा स्वरूपाचा एक क्षण माझ्या मनामध्ये निर्माण झाला होता. आज सबनीस सरांनी या पुस्तकाचं त्या ठिकाणी प्रकाशन केलं. मी खूप विस्ताराने बोलणार नाही. मी मनापासून त्या ठिकाणी या संपादक मंडळाच्या वतीनं सरांना धन्यवाद त्या ठिकाणी देतो. आपण या पुस्तकाचं अनावरण केलं. या पुस्तकाबद्दल त्या ठिकाणी आपण अतिशय मौलिक अशा स्वरूपाचे विचार या विद्यार्थ्यांच्या पर्यंत प्रस्तुत केले. मला निश्चितपणे खात्री आहे की या महात्मा बसवेश्वरांचे विचारच खरं तर आमच्या समाजामध्ये आज ज्याची गरज आहे समतेची, विश्वबंधुत्वाची, हा विश्वबंधुत्वाचा विचार अशा स्वरूपाच्या ग्रंथांच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत पोहोचेल. मला खात्री आहे की आपण यामुळं वैचारिक समृद्धी आपल्यामध्ये निर्माण करूया. मराठी भाषा आणि साहित्य संस्कृती जोपासण्याचा आणि ती संवर्धित करण्याचा आपण त्या ठिकाणी अखंडपणे नागरिक म्हणून त्याकडे प्रयत्न करूया. ती आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. या ठिकाणी माझ्या पुस्तकाच्या अनावरणासाठी सर उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांच्या प्रती आणि आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आपल्या भाषणातून मराठी राजभाषा गौरव दिनामागची भूमिका या ठिकाणी अतिशय सुंदर शब्दांमध्ये विशद केली. आपला आदरणीय कुसुमागिरींसोबतचा अनुभव या ठिकाणी शब्दांकित करण्यासारखाच होता. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पांडुरंग भोसले यांना विनंती की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. पद्मभूषण डॉक्टर कर्मल गौरव पाटील, लक्ष्मीबाई गौरव पाटील, महात्मा फुले यांना अभिवादन करतो. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आदरणीय सबनीस साहेब दुसऱ्या वेळेला आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी अजून परवा दिवशी आपल्याकडे ते येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. मित्रांनो, पुस्तकांच्या बरोबरच माणसं सुद्धा वाचायला शिकणं किती गरजेचं आहे आपल्या लक्षात असेल. सबनीस साहेबांसारखी या ठिकाणी त्यांच्यातला एक एक शब्द जरी आपण त्यातला आपल्या आचरणामध्ये आणू शकलो, विचार करू शकलो तरी सुद्धा ते आपल्या जीवनाचं फलित असेल असं मला वाटतं. तेवढे दिग्गज मंडळी दोघेही बोलल्यानंतर मला बोलण्यासाठी फारसं काही शिल्लक राहिलेले नाही. फक्त आपल्याला प्रमाण आपल्याला माहिती आहे 5 मिनिटांच्या पेक्षा जास्तीचा वेळ मी तुमचा घेणार नाही, पण किमान काही गोष्टी शेअर करणं या ठिकाणी मला महत्त्वाचं वाटतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले सदापुरे साहेब आणि भारती साहेबांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. त्या बाजूने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मित्रांनो, या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं विनकुदी सरांच्या प्रेरणेनं खरं तर आम्ही हे संपादनाचं काम केलं, त्यांचं सहकार्य लाभलं आणि बालपणापासून पहिलीपासून संपूर्ण शिक्षण आम्ही बरोबर केलेलं आहे. आणि तेव्हा माझा असा एक जिवलग क्लासमेट, जिवलग मित्र ब्रेक संस्थेच्या अतिशय चांगल्या अशा स्वरूपाच्या पदावरती अतिशय उत्तम प्रकारचं काम करतायत माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. वेळेमध्ये त्यांनी वेळ दिला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. सबनीस साहेबांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो. ज्या कुसुमाग्रजांनी सुमारे 14 कविता संग्रह, इतरही काही संपादित त्यांच्या कवितांची संवाद नंतर आलेली आहे. 3 कादंबऱ्या, 6 कथासंग्रह, 19 नाटकं, अशी सुमारे 57 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. आणि एखाद्या माणसाच्या लेखनामध्ये शब्दांची ताकद काय असते या संदर्भात सरांनी 2 कवितांचा उल्लेख केले. ते म्हणजे प्रेम कवितेचा संदर्भ आणि दुसरा क्रांतीचा जयजयकार. मित्रांनो, आपण जर लेखन करत असतो, शाळकरीसाठी सातत्याने लेखन काढणं आव्हान देत असतात. आपण आपल्या सभोवताचं जगणं जे आहे ते जगणं समजून घेणं आणि त्याला शब्दरूप देणं खरं तर हे आपल्याला शक्य होतं. आपण थोडंसं चिंतन केलं, सातत्यानं वाचन करत गेलो तर आपल्या देशाला शक्य होईल. शब्दांच्या मध्ये ताकद काय असू शकते याचा उल्लेख फक्त मी नटसम्राट या नाटकामधल्या एका सुंदरचा फक्त उल्लेख करून थांबणार आहे. मित्रांनो, शब्दांच्या मध्ये ताकद काय असते? आपण एखादी गझल ऐकली, एखादा शेर ऐकला किंवा वाचितात देतो. तसंच शिवाडकरांच्या प्रत्येक संपूर्ण 14 कविता संग्रहांच्या मधून मानवतावादाचा आणि मानव्याचा संपूर्ण जागृत दिसून येतो. म्हणून मानवी जीवनामध्ये एखाद्या एक साधंसं नटसम्राट सारखं नाटक
जे मानवी जीवनाला शाश्वत अशा स्वरूपाचं जगणं काय असतं हे सांगण्याचं काम करतंय. एक छोटंसं स्वागत आहे. कुणी घर देता का घर नावाचं. मित्रांनो, तेच लेखक मोठे होतात ज्यांचं लेखन हे कोणत्याही कालखंडाला लागू पडतं. महात्मा बसवेश्वरांचं इसवीसनाच्या 12व्या शतकापासून आज 21व्या शतकाच्या उंबरठ्यावरती असताना सुद्धा त्यांचा विचार आपल्याला महत्वाचा वाटतो. याचं कारण असं आहे की त्यांचं चिंतन जे आहे ते मानवतावादाला पूरक आहे. आणि म्हणून फक्त शब्दांची ताकद काय असू शकते हे आपल्याला कळावी म्हणून त्याचं स्वागत होतं आपल्या समोर ठेवतो. आणि मी थांबणार आहे. कुणी घर देता का घर एका तुफानाला. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माई वाचून, देवाच्या दही वाचून, जंगलात चिमट आहे. समुद्राच्या लाटांवरती, वडव्याच्या झाडावरती झेप झुंजा घेऊन तुफान आता कचरा आहे. खरंच सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणच मिळता. तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैलीमध्ये पेट नको, एक कवी आराम खुर्ची मागच्या अंगणात सरकारांसाठी. मित्रांनो, एक छोटस असणार हे स्वागत. याच्या प्रत्येक शब्दावरती थांबून आपल्याला चिंतन करावं लागेल. प्रत्येक शब्दाचा विचार आपल्याला करावा लागेल. तरच आपल्याला ते स्वागत सुद्धा होऊ शकेल. जे शब्दाची ताकद काय असू शकते ही कुसुमाग्रजांच्या 57 पुस्तकांच्या माध्यमातून आम्हाला कळाली. आम्ही खरं त्याची जागर मी एम एल असताना सुदैवानं मला तो पेपर होता 90च्या दरम्यान. तर त्याचं प्रत्येक पुस्तक ते जर एखादं पुस्तक मिळालं नाही तर त्याचं समीक्षण तरी एकही पुस्तकाचं वाचायचं आमचं राहिलेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे काही मला त्याचे साहित्य आठवलं की त्या 90 साली वाचलेलं त्याच्यावरती या नंतर स्मरण करतो. आणि म्हणून जीवनामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपण असू त्या क्षेत्रामध्ये आपला स्वतंत्र अशा स्वरूपाचा ठसा आपणही आपल्या या निमित्तानं उठवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या जीवनामध्ये आपण जे माणसानं 65 कला निर्माण केलेल्या आहेत त्यात किमान त्या 65 कलांच्या मधल्या साहित्य एक कला त्या 65 कलांच्या मध्ये कुठली तरी एक कला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावी आणि त्याची या ठिकाणी त्याचा जेवढा विकास करता येईल तेवढा विकास करण्याचा प्रयत्न करावा. एवढीचा अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. यानंतर इतिहास विभागातील डॉक्टर संदीप दनावे सर यांना विनंती. त्यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. रयते शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन समारंभानिमित्त ग्रंथ प्रकाशन आणि विशेष व्याख्यान या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मी या ठिकाणी करतोय. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांनी बसवेश्वरांचा विचार विज्ञाननिष्ठ, समाजवादी, समतावादी आणि न्यायपूरक असा जो मांडला त्या डॉक्टर श्रीपाद सबनीस सरांचं माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की ज्यांनी एवढा चांगला विचार आमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, आमच्या प्राध्यापकांपर्यंत पोहोचवला. त्याबद्दल महाविद्यालयातर्फे त्यांचे आभार. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या रयते शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेंगुर्ळे साहेब, ज्यांनी या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. त्यांनी सुद्धा आपल्या विचारातून बसवेश्वरांचे विचार आणि मराठी भाषेचा गौरव या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयातर्फे आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पांडुरंग भोसले सर, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे पार पडत आहे. त्यांचं सुद्धा मी महाविद्यालयातर्फे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले पुरुषोत्तम सदाफुले सर, कार्याध्यक्ष मसाबचे भोसलेचे या ठिकाणी उपस्थित राहिले, आपला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर गायकवाड सर, जे आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करतात आणि आपल्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देतात, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. राजेश्री परदेशी मॅडम या सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्या, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रभाकर वाघेले सर, यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर तृप्ती मॅडम, यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रास्ताविक केलं त्या प्रोफेसर डॉक्टर कामायनी सुर्वे मॅडम, उपप्राचार्य कला विभाग प्रमुख,
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत असलेले विज्ञान विभागाचे प्रमुख उपप्राचार्य बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.